वतीनं मी विनय रर उपाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मराठी विज्ञान परिषद म्हणजे आता आपटक 56 म्हणायच्या ते आपटक 59 असं म्हटलं पाहिजे। गेले 59 वर्ष मराठी विज्ञान परिषद काम करते आहे आणि मराठीतून विज्ञान प्रसार करणं हे काम प्रामुख्याने होतं। म्हणजे असं आता म्हणायला लागले की कशासाठी मराठीतून विज्ञान करण्याचा अट्टाहास करताय, पण मग आता आपल्याला नवीन एज्युकेशन पॉलिसी जेव्हा आलेली आहे त्यावेळेला आपण नक्की म्हणू शकतो आणि त्याच्यात असा आग्रह आहे की मातृभाषेमध्ये शिक्षण असलं पाहिजे। आणि हे तर उघडच आहे की आपण ज्या भाषेमध्ये आपल्याला लहानपणापासून माहिती होत असते, आपल्या मेंदूमध्ये साठत असते, त्याचं ज्ञान होत असतं, त्या भाषेत ऐकलं आपण तर आपल्याला ते समजतं सहज। कारण आपल्या बाकीच्या सगळ्या नुसतं शब्दार्थ नसतो तर त्याचं संयुक्त ज्ञान संज्ञा झालेली असते। म्हणजे एक उदाहरण मी असं नेहमी देतो आणि ते पण आता पण देतो की एक शब्द बोललो मी की तो तुम्ही ऐका, तो मराठी शब्द आहे आणि तो मराठी शब्द तुम्ही मराठी आहात म्हणून तुमच्या प्रतिक्रिया सारख्या असतील। तर त्या बघा तुम्ही काय, मी शब्द सांगतो चिंच, आली ना प्रतिक्रिया म्हणजे ज्यांना, कारण आपल्याला सगळे ते अनुभव आहे त्याचे, तर असं शिक्षण आपल्याला ते होत असतं येत असतं। तर मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग अनेक वर्षांपासून हे काम करतो आहे। दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी या ठिकाणी सतत कार्यक्रम होत असतात आणि आपण त्याचा आस्वाद घेत असतो। त्याचं वेगवेगळ्या प्रकाराने ते कार्यक्रम उपक्रम होत असतात। म्हणजे व्याख्यानं असतात, स्लाइड शो असतात, परिसंवाद असतात। म्हणजे जेव्हा कोरोना होऊन गेला त्यावेळेला मग लोकांना अशी सवय लागली की ऑनलाईनच व्याख्यान करायचं आणि इथे यायचं नाही, मग ते म्हणायचे ऑनलाईन करा। म्हटलं असं व्याख्यान नाही की तुम्हाला ऑफलाईनच यायला लागेल, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड असं आम्ही, आणि त्याची चव पण घेता येईल असं आम्ही पहिलं व्याख्यान ठेवलं। किंवा मग व्यायाम करून बघितलं, व्यायामाचे व्याख्यानं घेतली, त्याच्यात पाठदुखीचे व्यायाम वगैरे अशी, आणि मग पुन्हा एकदा अशी सवय लागली आणि त्यामुळे आपण आज त्या संख्येने छान आलात, त्याच्याबद्दल आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो। मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम चालतात, त्यातला हा एक आहे। तसं आपल्याला पुण्याबाहेर सुद्धा, म्हणजे चिंचवडला दर महिन्याच्या 1 तारखेला पिंपरी चिंचवड सायन्स पार्क इथं असं एक विज्ञानाचा उपक्रम चालतो। वेगवेगळ्या शाळांमधनं कॉलेजेसमधनं प्रयोगातून विज्ञान किंवा संशोधनाकडे वळा असं विद्यार्थ्यांना सांगणारे व्याख्यानं किंवा प्रत्यक्ष संशोधकांची भेट असा पण एक उपक्रम आपण घेतो। माझ्या शहरातील विज्ञान असं त्याचं नाव दिलेलं आहे। म्हणजे आपल्याला असं छान वाटेल की पुणे शहरात इतक्या प्रचंड प्रमाणात संशोधन संस्था आहेत की आम्ही एकदा असं विचार केला की आपण एका रस्त्याला किती संशोधन संस्था आहेत याची गणती करू, म्हणून आम्ही संचेती हॉस्पिटल आहे तिथून ब्रह्मेन चौकापर्यंत असं पाहिलं तर 31 संशोधन संस्था आहेत। एवढे आहे का, म्हणजे रोज आपण एका ठिकाणी जायचं ठरलं तर महिन्यापेक्षा आपल्याला 1 महिना लागेल सगळ्या संशोधन संस्था बघायला। तर आम्ही माझ्या शहरातील विज्ञान असे विद्यार्थ्यांसाठी सुट्टीमध्ये हा उपक्रम करतो। रोज 2-3 संशोधन संस्थांमध्ये ते जाऊन बघतात आणि आम्हाला असं तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की आजपर्यंत या माझ्या शहरातील विज्ञान या उपक्रमात आलेले 30 विद्यार्थी आज संशोधक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी। त्यामुळे लहानपणी मी 8वी-9वी मध्ये जेव्हा हे लक्षात येतं की अरे आपल्याला आहेत ह्याच्यामध्ये आनंद आहे करताना, आणि मग तिथल्या प्रत्यक्ष लोकांना भेटणं, संशोधकांना भेटणं हा त्याच्यामध्ये एक उपक्रम होतो आणि खूप छान वाटतं सगळ्यांना। आणि संशोधकांना सुद्धा खूप चांगलं वाटतं। म्हणजे त्याच्यावर मला एक आईन्स्टाईनचं वाक्य म्हणावंच वाटतं इथं की आईन्स्टाईन एक म्हटलं तर वाक्य की जर तुम्हाला सोप्या शब्दात काही समजावून सांगता येत नसेल तर तुम्हाला ते समजलं नाही असं लक्षात घ्या। त्यामुळे हे वैज्ञानिक जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांना एकदम सोप्या शब्दात सांगतात
तेव्हा ते विद्यार्थ्यांना पण कळतं आणि वैज्ञानिकांना कळलेलंच असतं, पण त्यांना पण समजतं आणि ते पुढं प्रेरणा घेतात त्याच्यापासून. तसं काही स्पर्धा आपण 2 स्पर्धा नियमित घेतो. एक शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा असते, गणेशोत्सवाच्या निमित्ताने ती घेतली जाते. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तो लोकांमध्ये लोकजागृती निर्माण करण्यासाठी झाला. आता त्याचं स्वरूप थोडं बदललं, पण तरी लोकजागृती करणं हा त्याच्यातला गाभा राहिला, तो आम्ही पकडला. आणि त्यावेळेला एक आंतरशालेय स्पर्धा घेतो, पोस्टर प्रदर्शन स्पर्धा, की ज्याचा विषय असा असतो की जो वैज्ञानिक विषय पण समाजाशी जोडलेला, लोकांशी जोडलेला आहे. काय ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, किंवा आपल्या पोटातील मित्रजीवाणू असतील, असे वेगवेगळे विषय की जे लोकांच्या स्वास्थ्याशी किंवा आरोग्याशी किंवा त्यांच्याशी संबंधित असतील. मग त्याची कार्यशाळा घेतो आणि साधारण 30 ते 35 शाळा त्याच्यामध्ये प्रतिसाद देतात आणि त्या प्रत्येक शाळा किमान 5 ठिकाणी हे प्रदर्शन मांडते आणि प्रत्येक ठिकाणी किमान 200 ते 300 लोक येतात. त्यामुळे आपण हिशोब करा, 5 गुणिले 30 गुणिले 300 एवढ्या लोकांपर्यंत तर आपण नक्की पोहोचतो होतो हा विषय घेऊन. तर असे पण हे चालतात. त्याशिवाय एक खूप खास पुणे विभागाचं वैशिष्ट्य असं आहे की 1993 सालापासून आम्ही एक स्पर्धा घेतो, त्याला विज्ञान रंजन स्पर्धा असं म्हटलंय आणि ती सर्वांसाठी खुली असते. त्याच्यामध्ये वयाचं बंधन नाही, शिक्षणाचं बंधन नाही, एका जागी बसून लिहा असंही नाही, कारण आम्ही 26 जानेवारीला पेपर प्रकाशित करतो आणि 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तरं लिहून पाठवायची असतात. आणि मला सांगायला खूप छान वाटते की 1993 पासून 2025 पर्यंत दरवर्षी ती स्पर्धा झाली, पण त्यामध्ये एकही प्रश्न रिपीट झाला नाही. एकही प्रश्न आमच्याकडे. आणि ते मुलांना मुलं असं नाही म्हणत, मोठे सुद्धा त्याच्यामध्ये खूप भाग घेतात. आणि मग त्याच्यामध्ये ज्यांचे चांगले पेपर लिहिलेले असतात त्यांची आम्ही एक प्रॅक्टिकलची परीक्षा घेतो नंतर. आता त्याच्यात सुद्धा असं असतं की कोण समोर येणार आहेत ते माहीत नाही, मग प्रॅक्टिकल त्यांना करता येईल अशी 10 प्रॅक्टिकल शोधायची. हा पण आम्हाला एक आव्हान असतं. आणि आता आणखीन एक नवं आव्हान सुरू झालंय की जे गुगलला पण उत्तर देता येणार नाही, AI ला पण देता येणार नाही असे प्रश्न काढायचे. तर आम्हाला असं लक्षात आलं की आपल्याला पडलेले प्रश्न टाकले ना की ते गुगलला आणि AI ला येत नाही. काही स्वतःशी संबंधित असतील असे प्रश्न अनेक वेळेला त्याला गुगल त्याचं पद्धत सांगेल कसं उत्तर मिळवायची, पण ते येतातच असं नाही. आता मी उभा आहे इथे, तर मी उभा असताना माझ्या चपलेवर किती फोर्स पडलाय हे मोजा. तर माझं वजन किती, माझा पाय किती टेकलेला आहे हे गुगलला माहित नाही ना, की आहे, पण फक्त त्याचे सांगतील कसं उत्तर द्यायचं. तर असो, तर असे म्हणजे तुमच्याकडनं पण अनेक प्रश्न असे येतात आपल्या सभासदांकडनं की आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर हवंय आणि त्यामुळे ते सर्वांपर्यंत पोचतात. आणि अनेक म्हणजे आमचे शास्त्रज्ञ वैज्ञानिक मित्र आहेत ते पण म्हणतात अरे ते आम्ही वाट बघत असतो तुमच्या प्रश्नावली कधी येते. मग त्यांना मी म्हटलं फोन करून की तुम्ही आता सोडवा किती, तुम्हाला आवडली ना ती. मग ते म्हणतात नाही फार अवघड आहे. तर म्हणजे प्रश्न अवघड ते आम्हाला सोडवतात, कारण त्यांचं एका विशिष्ट ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम झालेलं असतं, पण ती जनरल अशी असते. तर तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. 26 जानेवारी प्रकाशित होईल. आता त्या प्रश्नावली तयार करण्याचं काम सुरू आहे. मग तुम्ही प्रश्न पण पाठवू शकता आणि आपण त्याच्यामध्ये लोकांना ती वेगळं काहीतरी करायला मिळेल असं आपण त्याच्यात हे करू. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम चालतात. दरवर्षी अधिवेशन थोडंसं डिसेंबरमध्ये शिर्डी जवळ राहता गावामध्ये अधिवेशन होणार आहे. तर त्याच्यात सुद्धा सगळे सभासद वेगवेगळ्या ठिकाणी जे चालतात. 68 विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर 4 विभाग आहेत. त्या सगळ्याचे जे लोक येतात, आपण काय काय कामं केली ते बघतात, सांगतात एकमेकांना आणि प्रेरणा देतात. तर अशा पद्धतीनं असे उपक्रम चालतात.